भय आणि भ्रष्टाचार, भय आणि भ्रष्टाचार या दोन गोष्टीमुळे आमदार आणि खासदार शरद पवार साहेबांचे पण सोडून गेले आणि शिवसेनेचे सोडून गेले. भय आणि भ्रष्टाचार, आणि भय आणि भ्रष्टाचार निर्माणाचं काम नरेंद्र मोदी, अमित शहा आणि फडणवीसांनी केलं. पण रावसाहेब, तुम्ही गुलाबराव पाटलांचा उल्लेख केलाच आहात, तर त्यांचं असं म्हणणं आहे की शिवसेना फुटली तेव्हा सर्वात आधी संजय राऊत फुटणार होते. शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊतांनी एकनाथ शिंदेकडे मांडला. इम्पॉसिबल. आता हा तुम्ही जो मोबाईल मधून मला प्रश्न विचारून दाखवताय, अहो त्याला काय, त्याचं काय मनावर घेता येते? पळून गेलेलं डरपोक माणूस आहे, सोडून द्या. शिवसेना नक्कीच हायजॅक केली आहे निष्ठावंत शिवसैनिकांनी, गद्दार गेले. आणि आता ही जी शिवसेना आहे उद्धव ठाकरेंची, ही निष्ठावंतांची शिवसेना आहे आणि ही त्यांच्या ताब्यात आहे. हे बरोबर आहे त्यांचं. आणि हे लोक हायजॅक करणार होते, गद्दार लोक, त्यांना शेवटी पळून जावं लागलं. भय आणि भ्रष्टाचार हा त्यांचा मंत्र आहे. भय आणि भ्रष्टाचारामुळे हे पळून गेले. रावसाहेब, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून जी विधानं आहेत ज्यामुळे वाद होतोय ती थांबत नाहीयेत. एका बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की शेतकऱ्यांची कर्ज माफी योग्य वेळेस आपण जाहीर करू, तर दुसऱ्या बाजूला कृषी मंत्री असं म्हणतात की शेतकऱ्यांनी कर्जही भरलीच पाहिजे. बघा, कोण नक्की बोलबच्चन आहे ते बघावं लागेल. मला असं वाटतं मुख्यमंत्री बोलबच्चन आहे, त्यांचा आवडता शब्द आहे. हा बोलबच्चन, तो बोलबच्चन, तो बोलबच्चन. योग्य वेळी निर्णय जाहीर करणार आहेत ते कर्जमाफीचा. आणि आम्ही काल म्हणालो की शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा पुढल्या महिन्यात 1 लाख झाल्यावरती करणार आहेत का? काय त्यांना विक्रमी आत्महत्या महाराष्ट्रामध्ये हव्यात शेतकऱ्यांच्या, त्यानंतर ते कर्जमाफी करतील किंवा लाडकी बहिणींना 2100 रुपये देतील? बोले आपका क्या है भाई? सर, जिस तरीके से हम देख रहे हैं कि युद्ध हो रहा है ईरान और इसराइल के, उसमें अब अमेरिका बीच में आया. वहीं प्रधानमंत्री ने भी जो ईरान के प्रेसिडेंट से बात करी है, पीस की बात करी, कैसे देखते हैं? देखिए, पीस की बात